नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे तलाव जवळपास 1 एकराचा तलाव बनवलेला आहे आणि याची खोली बघितली तर 70-80 फूट खोली आहे. तर आता हे जे 15 एकर शेती दिसत आहे, हळद, तूर, ही एकदम बघितलं तुम्ही तर एकदम माळाची जमीन आहे. हे बघा टेकडी, ही टेकडी आणि हे बघा पहिली परिस्थिती अशी होती, करडू वगैरे कोरडवाहू काहीच नाही. त्याच्यानंतर इथं शेततळं तयार केलं. शेततळ्यानंतर जे रोडची कामं चालू होती त्यांनी याच्यामधला मुरुम, दगडं, गिट्टी वगैरे त्यांनी तसेच घेऊन गेले. ते आपण त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन जा बा, आम्हाला एक खदान तयार होईल. त्या पद्धतीने एक खदान 1 एकराची खदान तयार झाली. पहिले त्यांनी वरचा मुरुम नेला आणि त्याच्यानंतर गिट्टी, दगडं पूर्ण घेऊन गेले. म्हणजे याला खर्च बनवायला काहीच नाही आला. फक्त त्यांची मेहनत, त्यांना दगड पाहिजे होता ते घेऊन गेले. नंतर 1 एकराची खदान तयार झाली. या खदानीमध्ये पूर्ण जे कोरडवाहू जमीन आहे तर पूर्ण ओलिताखाली आली. हे बघा याच्यामध्ये सीड प्लॉट आहे 1 एकर, 10 एकर तूर आहे, गहू, हरभरा, हळद आहे 1 एकर. या पद्धतीने नियोजन केलं. शेतकरी मित्रांनो, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मी सांगत आहे की त्यांनी जे शेततलावाचं जर खदानीमध्ये रूपांतर जर केलं तर या पद्धतीने तुम्हाला 3 पटीनं उत्पन्न वाढते. म्हणजे तुमचे हळद निघत नव्हतं, हळद निघत आहे. तुमची कपाशी निघत नव्हती, कपाशी निघत आहे. गहू हरभरा निघत नव्हता, गहू हरभरा निघत आहे. आणि तूर पण भरपूर प्रमाणात आहे. या पद्धतीने जर शेती केली तुम्ही, पाण्याचं जर नियोजन तुम्ही जर केलं तर पूर्ण जमीन ओलिताखाली जर आली तर तुम्हाला याची कमतरता भासणार नाही. म्हणजे माल कमी झाला बुवा, पाणी नाही आला. आता हे जे पीक आहे 4 महिन्यासाठी आरामशीर पाणी पुरते, इतकं मोठं पाणी आहे.